आजपासून महापालिकांची रणधुमाळी। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस। मात्र अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाकडून जागांची यादी जाहीर नाही। 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत। बहुप्रतीक्षित दृश्यम 3 चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर। 2 ऑक्टोबर 2026 रोजी दृश्यम जगभरातील चित्रपटगृहात होणार प्रदर्शित। वर्षा निवासस्थानी पार पडली शिवसेना भाजपची तातडीची बैठक। बैठकीमध्ये मुंबईतील जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जागा जाहीर करणार असल्याची माहिती। ज्या जागांवर संघटनात्मक पातळीवर अडचणी त्या जागांवर थेट AB फॉर्म दिले जाणार। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही काही जागांवर चर्चा सुरूच। ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार का याकडे लक्ष। आज शिवतीर्थावर पुन्हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक। ठाकरे बंधूंच्या रणनीतीवर ठरणार भाजपची यादी। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजप अखेरच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा आता दिल्ली स्तरावर। मविया एकत्र राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न। संजय राऊतांची राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून चर्चा। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, लवकरच घोषणा। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकवडेंचा दावा। दोन्ही पक्षातील बोलणी झाल्याची ही माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात सुधीर मुनगंटीवारांनी थोपटले दंड। मला कुणाच्या ताकदीची गरज नाही, राज्यभर दौरा करणार मुनगंटीवारांची घोषणा। भाजपमधल्या नव्या शीतयुद्धाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। मुंबई महापालिका निवडणुकीबाबत उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसचा 7 कलमी जाहीरनामा। मुंबईत उत्तर भारतीयांना राजकीय आणि सामाजिक संरक्षणाची हमी। उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसची आश्वासनांची खैरात। चंद्रपूर किडनी रॅकेट प्रकरणात नवा ट्विस्ट। किडनी विक्री प्रकरणातील डॉक्टरच निघाला इंजिनियर। एजंट कृष्णानं स्वतःची देखील किडनी विकल्याचं समोर। किडनी विक्री पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाची मुंबई हायकोर्टाकडून गंभीर दखल। मुंबई महापालिका आयुक्तांना आज न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश। नागपुरातील गोळीबार चौकात अग्नितांडव। बाजीराव गल्लीतील कपड्याच्या दुकानाला भीषण आग। दाटीवाटीची वस्ती असल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास उशीर झाला। राज्यातील थंडीचा कडाका किंचित कमी होण्याची शक्यता। शुक्रवारपर्यंत थंडीत घट होण्याचा अंदाज। अहिल्यानगरमध्ये 7.3 तर पुण्यामध्ये 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। भारतातील सोन्याचा दर 2029 पर्यंत प्रति तोळा 3 लाखांवर जाण्याची शक्यता। अमेरिकन अर्थतज्ञांचा दावा। सोन्यातील तेजीमुळे डॉलरचे विनिमय मूल्य देखील घसरणार असल्याचा दावा। जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल आता थेट न्यूझीलंडमध्येही उपलब्ध होणार। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान फ्री ट्रेडची घोषणा। 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट। अभिनेत्री निधी अग्रवाल नंतर अभिनेत्री समंथा सोबतही गैरवर्तन। गर्दीमध्ये चाहत्यांकडून समंथाची साडी ओढण्याचा प्रयत्न। सुरक्षा रक्षकांनी समंथाला कसंबस गर्दीतून काढलं बाहेर।